नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील चमत्कारिक दर्गा समुद्राच्या मधोमध बांधलाय. किती उंच लाटा असल्या तरी दर्ग्यात शिरत नाही पाणी, जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. हाजी अली दर्गा अत्यंत चमत्कारिक वास्तू मानली जाते, कारण 26 जुलै 2006 रोजी मुंबईत तुफान पाऊस पडला. समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या होत्या. सर्वत्र मोठे नुकसान झाले होते. मात्र सर्वत्र मोठा विनाश झाला असतानाही हाजी अली दर्ग्याचे काहीच नुकसान झाले नव्हते. समुद्र किती खवळला असला आणि किती उंच लाटा उसळत असल्या तरी समुद्राचे पाणी दर्ग्याच्या आत शिरत नाही. रस्ता पाण्याखाली गेल्यावर दर्ग्यात आत असलेल्या लोकांना बाहेर जाता येत नाही आणि आत असलेल्यांना बाहेर पडता येत नाही. समुद्राच्या किनाऱ्यापासून दर्ग्यापर्यंत जाण्यासाठी सिमेंटचा रस्ता आहे. समुद्राला भरती आल्यावर हा रस्ता पाण्याखाली जातो. बाबा हाजी अली आणि त्यांचा भाऊ आणि आई यांच्या परवानगीने ते मुंबईतील वरळी भागात राहायला आले होते. मात्र इस्लामचा प्रचार करण्यासाठी ते येथेच राहिले. सुंदर आणि भव्य दर्गा मुंबईच्या मध्यभागी बांधला आहे, ज्याची देखभाल सुन्नी गटातील बरेलवी पंथ करतात. हाजी अली दर्गा मुस्लिम बांधवांचे श्रद्धास्थान आहे. येथे मनापासून प्रार्थना केल्यावर इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. या दर्ग्याचे बांधकाम पांढऱ्या शुभ्र मक्करा संगमरवराने केले आहे. हाजी अली दर्ग्याची स्थापना इसवी सन 1631 मध्ये झाली. 4500 चौरस मीटर क्षेत्रात हाजी अली दर्गा पसरलेला आहे. याचे बांधकाम सुमारे 85 फूट उंचीचे आहे. समुद्राच्या मधोमध असलेल्या या दर्ग्याची भव्यता दुरूनही पाहता येते. हाजी अली दर्गा इस्लामिक वास्तुशैलीचा उत्तम नमुना आहे. याच्यावर मुघल व इंडो इस्लामिक बांधकाम शैलीचा प्रभाव दिसतो. धन्यवाद.